अरे थांबली पाहिजे, थांबली पाहिजे, पेपर फुटी थांबली पाहिजे, अरे थांबली पाहिजे, थांबली पाहिजे, पेपर फुटी थांबली पाहिजे, अरे लढेंगे, जीतेंगे, अरे लढेंगे, जीतेंगे, आवाज दो, हमें आवाज दो। नीट पेपर फुटी विरोधात 20 मे रोजी नीट पेपर फुटी कृती समितीच्या वतीने महाएल्गार आंदोलन राज्यव्यापी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आले। त्या दृष्टीने हा भयानक प्रकार आतापर्यंत 5 ते 6 वेळा घडला आहे आणि त्या दृष्टीने सर्व विद्यार्थी संघटना मिळून एक सामूहिक आंदोलन उभारतोय। आज खरंच तर विद्यार्थी पुस्तकात भविष्य शोधत होता, मात्र व्यवस्थेतील आणि शिक्षकी पेशेत असलेली गिधाडं पैशात रँक वाटत होती। खरं तर हा शिक्षण व्यवस्थेचा अपयश नाही, हा मेरिटचा मृत्यू सोहळा आहे आणि या दृष्टीने ज्यांनी पेपर विकले त्यांना लाखो आईबापाच्या कष्टाची चिता पेटवली आणि त्या दृष्टीने ही सुरुवात सत्तेच्या व्यवस्थेच्या अहंकाराची नाही तर विद्यार्थ्यांच्या आता आक्रोशाची सुरुवात आहे आणि याला नक्कीच विद्यार्थी संतापाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून उत्तर तर देतील, मात्र ही व्यवस्था सुद्धा नेस्तनाबूत करायला मागे पुढे बघणार नाहीत, कारण त्यांचं भविष्य उद्ध्वस्त झालं। आज नीट पेपर फुटी संदर्भात विद्यार्थी कृती समितीच्या एका बॅनर खाली सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी असोसिएशनच्या वतीनं 20 तारखेला कलेक्टर ऑफिस समोर सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। ही वारंवार होणारी सरकारच्या वतीनं सरकारमधील काही लोक हस्तक करून जे नीटमध्ये पेपर फुटी करतात त्यांच्या विरोधात सर्व विद्यार्थी असोसिएशनच्या वतीनं एक तीव्र धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 तारखेला आयोजित केलेलं आहे। येणाऱ्या काळात ही वारंवार पेपर फुटी होऊ नये आणि ज्या पेपर फुटीमध्ये सामील असतील त्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी एवढीच विद्यार्थी कृती समिती अंतर्गत सर्व संघटनेची मागणी आहे।